नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर बस स्थानकात बसेसला जागा अपुरी। जादा बसेसमुळे अनेक बसेस सर्व्हिस रोडवर उभ्या। प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी तत्पर असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस गावागावात धावत असल्या तरी काही लांब पल्ल्याच्या बसगाड्या लोकल गाड्यांच्या प्रमाणात धावत असल्याने प्रवासी वर्गाला नियोजित वेळेत पोहोचणे कठीण होत आहे। त्यातच गणपती सणासुदीला जादा बसेस सोडण्यात येत असल्याने व ठिकठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वेळ जास्त जात असल्याने प्रवासी वर्गाचा अगदी हिरमोड होत आहे। रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या पोलादपूर स्थानकात जादा बसेस आल्याने त्याचप्रमाणे बस स्थानकातील नियंत्रण कक्षासह प्रवासी बैठक व्यवस्था कटिंगचे काम अंतिम टप्प्यात आले असून अनेक बसेस लावण्यास जागेची कमतरता भासत आहे। बस गाड्या लावायला जागा नसल्याने अनेक गाड्या प्रवेशद्वार येथे उभ्या राहत असल्याने इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे। सणासुदीच्या काळात जादा बसेस कोकणात मार्गस्थ त्याचप्रमाणे ठाणेकडे मार्गस्थ होत आहेत। सदरच्या बसेस पोलादपूर स्थानकातून चहा पाणी घेत मार्गस्थ होत असतात, त्यामुळे भर सकाळी ग्रामीण भागात जाणाऱ्या स्थानिक आगाराच्या बसेससह इतर आगारांचा बसेस एकाच वेळी येत असल्याने बसेस उभे करण्यास जागा नसल्याने किंवा मिळेल त्या जागी लावल्या गेल्याने अनेक बसेस मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे। 77 वर्षापूर्वी प्रवासी वर्गाच्या सोयीसाठी राज्यात एसटी बस सेवा सुरू करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाण असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या महाड आगाराचा कारभार 73 वर्षापूर्वी विविध मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या। यावेळी महाडच्या आधिपत्याखाली माणगाव, पोलादपूर, आंबेच्या बस स्थानक येत होते। सद्यस्थितीत माणगावचे आगार झाले असून महाड विभागाकडे पोलादपूर स्थानक येत आहे। आजही महाड या मध्यवर्ती असणाऱ्या स्थानकात कोकणातून मुंबई व मुंबईकडून तळ कोकणात जाणाऱ्या शेकडो गाड्या स्थानकात थांबत असतात। यामध्ये वसई, पालघर, बोईसर, भिवंडी तर पुणे विभागातील किंवा खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, तीळ, अंबेजोगाई, पुणे, शिर्डी, जळगाव, फलटण, सातारा, सांगली, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मलकापूर आदी बसेस ये-जा करत असतात। तर महाड आगारातून मुंबई, पुणे, नालासोपारा, मुरुड, बोरिवली आदी गाड्या सोडण्यात येतात। मात्र सायंकाळी 7 नंतर महाड, पोलादपूर एकही लांब पल्ल्याची गाडी नसल्याने अनेकदा प्रवासी वर्गाला दुसऱ्या आगाराचा बसेसवर अवलंबून प्रवास करावा लागत आहे, तर काही वेळा खाजगी वाहनानेही प्रवास करावा लागत आहे। पोलादपूर स्थानकात गणपती उत्सवानिमित्त अनेक बसेस येत असल्याने जागा अपुरी पडत असल्याचे दिसून आले आहे। त्यात लोकल गाड्या मागे उभे राहिल्यास स्थानकाबाहेर काढताना चालकाला कसरत करावी लागत आहे। सायंकाळी या स्थानकात मात्र शुकशुकाट पाहायला मिळत असतो। या ठिकाणी असलेले नियंत्रक कक्ष रात्रीच्या वेळेस बंद असल्याने प्रवासी वर्गाला बाहेरून येणाऱ्या गाड्यांची माहिती मिळत नसल्याने प्रवासी वर्गाला तिष्ठत बसावे लागत आहे। सद्यस्थितीत पोलादपूर बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या ठिकाणी पडलेले बांधकाम साहित्यासह समोरील जागेची स्वच्छता केल्यानंतर बस स्थानकात जास्त प्रमाणात बस फलाटावर लागतील अशी माहिती पोलादपूर नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।